मित्रांनो, कमी पाऊस, जास्त पाऊस, त्याचबरोबर पावसातील खंड यामुळे शेतकऱ्याच्या जे शेती पिकाचं नुकसान होत असतं ते नुकसान टाळण्यासाठी किंवा त्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी सांगण्यात येतं. तर मित्रांनो, पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना थोडीफार का होईना शासनाकडून मदत मिळत असते. तर मित्रांनो, आता हे पीक विमा भरण्यासाठी किंवा ही मदत मिळवण्यासाठी आता जिओ टॅगिंग हे महत्त्वाचं ठरणार आहे, मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सोलेकर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता. पर्सनली तुम्हाला इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर यावर्षीपासून जिओ टॅगिंग ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. हा भाग वेगळा किंवा आपलं नुकसान व्हायले, भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायले, परंतु आपल्याला पीक विमा हा कमी अधिक प्रमाणात मिळत आहे. परंतु मित्रांनो, जिओ टॅगिंग ही अत्यंत महत्त्वाची ठरवण्यात आलेली आहे आणि मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जे फळपीक विमा आहे तर फळपीक विम्यासाठी जवळपास पीक विम्याचे जे अर्ज आहेत ते मोसंबी व चिकू करता 30 जूनपर्यंत, त्याचबरोबर डाळिंबासाठी 14 जुलैपर्यंत, तर सीताफळासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये तुम्ही जर फळपीक विमा धारक शेतकरी असाल तर तुम्हाला हा फळपीक विमा काढायचा आहे. तर याच्या अंतर्गत तुम्हाला मॅन्डेटरी करण्यात आलेली ती म्हणजे गोष्ट जिओ टॅगिंग ही यावर्षीपासून सक्तीची करण्यात आलेली आहे. आणि जवळपास बघायचं तर फळबागेचे क्षेत्र ई पीक पाहणीशी न जुळाल्यास तुम्हाला विमा अर्ज हा तुमची रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे तुमची पॉलिसी ही रद्द करण्यात, म्हणजे तुमची जर डिटेल मॅच झाली नाही तर तुमची डायरेक्टली तुमचा विमा अर्ज म्हणजे तुमचं जे त्यानंतर तुम्हाला क्लेमचा पण ऑप्शन नाही, काहीच नाही, डायरेक्टली फॉर्मच रिजेक्ट होणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायला झालं तर हे जे आता फ्रॉड व्हायलेत, आता कोणताही पीक विमा असो, क्रॉप इन्शुरन्स असो की हा फळपीक विमा असो, तर याच्या अंतर्गत बरेच गैरव्यवहार होत आहेत. म्हणजे नको त्या जमिनीवर सरकारी जमिनीवर पीक विमे काढले जात आहेत किंवा गायरान जमिनीवर पीक विमे काढले जातात. हे प्रकार टाळण्यासाठी आता जिओ टॅगिंग महत्त्वाची ठरणार आहे. आणि या जिओ टॅगिंग अंतर्गत विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विमा उतरवलेल्या फळबागाचा जिओ टॅगिंग असलेले छायाचित्र सादर करणे हे अनिवार्य ठरणार आहे. अगोदर काय होतं, हे कंपल्सरी नव्हतं. आता या वर्षीपासून हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. तुम्ही जर जिओ टॅगिंग केलं तरच तुम्हाला ह्या फळपीक विमा मिळणार आहे. तर तुम्ही देखील हे संत्रा, चिकू वगैरे, डाळिंब वगैरे पिकांचे जे पीक विमे काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जिओ टॅगिंग महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतर काही माहिती हवी असल्यास तर डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.